Dear student, in the last lecture we have seen criteria for new system of classification. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी प्राणी वर्गीकरण जे आहे तर त्या प्राणी वर्गीकरणासाठीची असणारी काही नवीन अशा प्रकारची असणारी काही पद्धत जी आहे तर ती पद्धत त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी असणारे काही ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे संघटनात्मक अशा प्रकारचं असणारे काही संघटन जे आहे तर ते संघटन त्या ठिकाणी पाहिलं. तर त्याच्यामध्ये असणारे जे काही सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे पेशी स्तर असणारे जे काही संघटन. आता पेशी स्तर असणारे जे काही संघटन जे आहे तर ते संघटन आपल्याला त्या ठिकाणी असणारा जो काही फायलम संघ पोरिफेरा याच्यामध्ये त्या ठिकाणी आढळण्यात आला दिसतो. त्याच्यानंतरचं पुढे आपण पाहिलं की प्रोटोप्लाझमिक ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. तिसरं आपण पाहिलं सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. आता सेल टिश्यू ऑर्गनायझेशन म्हणजे पेशी ऊती असणारे जे काही स्तर संघटन जे आहे तर ते आपल्याला सर्वसाधारणपणे असणारा जो काही फायलम निडारिया या गटामधल्या प्राण्यांमध्ये त्या ठिकाणी आढळण्यात आलं असतं. त्याच्यानंतर पुढे आपण पाहिलं टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन. त्या ठिकाणी असणारे जे काही ऊती अवयव असणारे जे काही संघटन जे आहे तर ते संघटन आपल्याला त्या ठिकाणी फ्लॅट ऑर म्हणजे त्या ठिकाणी चपटे अशा प्रकारचे असणारे जे काही क्रोमी जे आहे तर त्या क्रोमीमध्ये त्या ठिकाणी ते आढळण्यात आलं. त्याच्यामध्ये असणारे जे काही ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन ज्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की अवयव संस्था तर असणारे जे काही संघटन जे आहे तर ते संघटन आपण त्या ठिकाणी पाहिलं. याच्यानंतरचं असणारे जे काही काय सांगितलेलं की अवयव संस्था असणारे जे काही संघटन जे आहे तर ते संघटन आपल्याला क्रॅब म्हणजे खेकडा असेल, फ्रॉग, बेडूक असेल किंवा ह्युमन मानव याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन त्या ठिकाणी आढळण्यात आलं. याच्यानंतरचं पुढे बी आकडा बॉडी सिमेट्री. दुसरा जो आकडा जो आहे तर तो आपल्याला पाहायचा आहे तर त्या ठिकाणी जो आहे बॉडी काय सांगितलं आपल्याला सिमेट्री. आता बॉडी सिमेट्री म्हणजेच काय तर सर्वसाधारणपणे आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही शारीरिक समेट या ठिकाणी सिमेट्री शारीरिक सममिती काय पाहिजे बॉडी सिमेट्री शारीरिक सममिती. आता दुसरा असणारा जो काही मुद्दा जो आहे तो आपल्याला पाहिजे बॉडी सिमेट्री शारीरिक सममिती. टेक द पिक्चर ऑफ ह्युमन बॉडी अँड स्पॉन्जिला and try to make an imaginary section through the specific plane of their body so as to get two equal halves. आता काय सांगितलं की मानवी शरीर जे आहे तर त्या मानवी शरीराचं आणि असणारा काही स्पॉन्जिलिया त्या ठिकाणी आकृती आहे पान नंबर 65 वर. तर असणारं काही स्पॉन्जिलिया जे आहे तर त्या स्पॉन्जिलियाचं चित्र त्या ठिकाणी आणि चित्रातील शरीराच्या असणारे काही विशिष्ट अशा काही अक्ष जो आहे तर त्या अक्षामधून काल्पनिक अशा प्रकारचा छेद जो आहे तर तो छेद त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करायचा की जेणेकरून तुम्हाला ते असणारे जे काही ह्युमन असेल किंवा स्पॉन्जिला असेल याच्या शरीराचे काय सांगितले 2 इक्वल हॉल्स म्हणजे 2 समान भाग त्या ठिकाणी मिळतील. की व्हॉट डीड यू ऑब्झर्व तुम्हाला काय आढळलं. इन इमॅजिनरी सेन्स इफ बॉडी ऑफ एनी ॲनिमल इज कट थ्रू इमॅजिनरी ॲक्सिस ऑफ द बॉडी इट मे ऑर मे नॉट प्रोड्यूस 2 इक्वल हॉल्स. काय लक्षात येतं नसते की प्राणी जे आहे तर त्या प्राण्यांच्या शरीराच्या विशिष्ट अक्षातून आपण एक काल्पनिक उभा किंवा आडवा अशा प्रकारचा असणारा जो काही इमॅजिनरी सेक्शन छेद त्या ठिकाणी जर घेतला असता त्या शरीराचे 2 समान भाग होतात की नाही हा जो काही असणारा जो काही गुणधर्म जो आहे तर त्या गुणधर्मावर आधारित प्राण्यांच्या शरीराचे विविध प्रकार जे आहेत तर ते विविध प्रकार त्या ठिकाणी. पुन्हा एकदा का अँड इमॅजिनरी सेन्स if the body of animal is cut through an imaginary
axis of the body, it may or may not produce two equal whole. Depending upon this, there are different types of animal body. या ठिकाणी प्राण्यांच्या शरीराच्या विशिष्ट अक्षातून काल्पनिक अशा प्रकारचा असतो तो काही छेद जो आहे तर तो छेद जर आपण जर घेतला तर त्या शरीराचे दोन समान भाग होतात की नाही या गुणधर्मावर आधारित प्राण्यांच्या शरीराचे विविध प्रकार त्या ठिकाणी. तर उदाहरणार्थ पहा, मानव आहे उभा बरोबर या ठिकाणी अशा पद्धतीने जर छेद जर त्या ठिकाणी जर घेतला तर मानवाच्या शरीराचे बरोबर आपल्याला दोन समान भाग त्या ठिकाणी. मग अशाच पद्धतीने शरीराचे दोन समान भाग होतात की नाही हा जो काही गुणधर्म जो आहे तर त्या गुणधर्मावर आधारित प्राण्यांच्या शरीराचे विविध प्रकार त्या ठिकाणी. आता पहिला प्रकार त्या ठिकाणी पाहिजे आपल्याला असिमेट्रिकल बॉडी. पहिला प्रकार कोणता दिलेला आपल्याला सिमेट्रिकल बॉडी. आता या ठिकाणी गणितामध्ये तुम्ही त्या ठिकाणी सिमेट्री जी आहे सममिती जी आहे तर त्या सममितीविषयीची माहिती त्या ठिकाणी घेतलेली आहे. आता असिमेट्रिकल बॉडी म्हणजे काय? असममित शरीर. याला काय म्हटलेलं आहे? असममित शरीर. आता मुळात सिमेट्री उदाहरणार्थ मी सांगितलं की मानवाला बरोबर या ठिकाणी मी दाखवतो या पद्धतीने असं जर छेद जर घेतला तर त्याच्या शरीराचे काय होतील दोन समान भाग. म्हणजे मानवाचं शरीर जे आहे ते कसं आहे सिमेट्रिकल आहे सममित आहे. इथे काय विचारलं आपल्याला असिमेट्रिकल म्हणजे अशा प्रकारचे प्राणी की ज्या प्राण्यांच्या शरीराचे आपण दोन समान भाग त्या ठिकाणी करू शकत नाही अशा प्रकारची असणारी काही बॉडी जी आहे तर त्या बॉडीला म्हणणार आहोत असिमेट्रिकल बॉडी. बरोबर. पुढे इन केस ऑफ सच बॉडी देअर इज नो एनी सच इमॅजिनरी ॲक्सिस ऑफ द बॉडी थ्रू विच वी कॅन गेट टू इक्वल हॉल्स. म्हणजे काय असिमेट्रिकल बॉडी असममित शरीर म्हणजे काय तर अशा प्रकारचं प्राण्याचं असणारं जे काही शरीर जे आहे तर त्या शरीराच्या बाबतीत असा कोणताही अक्ष नसतो की ज्याच्यामधून किंवा ज्यातून छेद घेतला तर त्याच्या शरीराचे दोन समान भागामध्ये विभाजन त्या ठिकाणी होऊ शकतं. बरोबर. दोन समान भागामध्ये विभागले त्या ठिकाणी जाऊ शकतं असं कोणताही त्या ठिकाणी अक्ष नसतो. मग आता याचं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की फॉर एक्झाम्पल सम स्पंज. असिमेट्रिकल बॉडीचं उदाहरण आपल्याला सांगितलंय की काही असणारे जे काही स्पंज काय सांगितलेले सम त्या ठिकाणी असणारे जे काही स्पंजेस जे आहेत. आता स्पंज म्हणजे आपण गाडी असते किंवा एसटीचं सीट गाडीचं सीट त्याच्यामध्ये स्पंज असतो. तो स्पंज या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे असणारे जे काही स्पंज आहे तर ती स्पंज कशी असणार आहे त्यांचं शरीर त्या ठिकाणी असममित त्या ठिकाणी असणार आहे. दुसरा प्रकार आपल्याला दिलेला आहे रॅडियल सिमेट्री. दुसरा आपल्याला सांगितलं आहे रॅडियल सिमेट्री. आता या ठिकाणी रॅडियल म्हणजे अरे रॅडियस कळते आपल्याला. रॅडियस म्हणजे त्रिज्या. तशा पद्धतीची आर्य समिती आर्य सममिती रॅडियल सिमेट्रिकल. आता रॅडियल सिमेट्रिकल म्हणजे आर्य सममिती कशाला म्हणायचं पहा की इन दिस टाइप ऑफ बॉडी in this type of body if imaginary cut passes through the central axis but any plane of the body it gives two equal holes. आता काय सांगितलं अर्थ नीट लक्षात ठेवायचे कारण याचा वापर करून आपल्याला पुढे ते असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचं क्लासिफिकेशन वर्गीकरण आपल्याला त्या ठिकाणी करायचं. काय सांगितलंय की रॅडियल सिमेट्री या प्रकारच्या शरीराच्या बरोबर मध्य अक्षातून जाणाऱ्या कोणत्याही प्रतलातून काय करू शकतो आपण जर छेद जर घेतला तर आपल्या असं लक्षात येतं नसतं शरीराचे दोन समान भाग जे आहेत तर ते समान भाग त्या ठिकाणी पडताना दिसतात.
फॉर एक्झाम्पल स्टारफिश. फॉर एक्झाम्पल स्टारफिश, तारा मासा. तुम्ही आकृती त्या ठिकाणी पाहिली असेल किंवा पुढे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. स्टारफिश याला आपण त्या ठिकाणी तारा मासा त्या ठिकाणी म्हणतो. की इन केस ऑफ धिस एनिमल देअर आर 5 डिफरंट प्लेन्स पासिंग थ्रू सेंट्रल ऍक्सिस ऑफ द बॉडी थ्रू विच वी कॅन गेट 2 इक्वल हॉर्स. हा तो काही स्टारफिश जो आहे. आता उदाहरणार्थ पहा, तर तुमच्याकडे टेक्स्टबुक जर असेल तर पेज नंबर 71 वर फायलम इकायनोडर्माटा याच्यामध्ये स्टारफिश जो आहे तर त्या स्टारफिशची आकृती त्या ठिकाणी दाखवली ती तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. तर हा जो काही तारा मासा जो आहे तर त्या तारा माशाच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल की हे जो काही तारा मासा जो आहे तर त्याच्या प्राण्याच्या शरीराच्या मध्य अक्षातून जाणारी 5 वेगवेगळी प्रतलं त्या ठिकाणी असतात. आणि याच्यामुळे काय होऊ शकतं, त्या 5 वेगवेगळ्या पद्धतीने जर आपण छेद जर घेतला तर त्या तारा माशाच्या शरीराचे 2 समान भाग आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतात. आणि म्हणून ताऱ्या माशाचं असणारे जे काही शरीर जे आहे तर ते शरीर कसं म्हणणार आपण त्या ठिकाणी रेडियल सिमेट्रिकल त्या ठिकाणी येते. त्याच्यानंतरचा पुढचा प्रकार दिलेला आपल्याला बायलॅटरल सिमेट्रिक. पुढचा प्रकार आपल्याला सांगितलाय बायलॅटरल सिमेट्री. आता बायलॅटरल सिमेट्री म्हणजेच काय, तर या ठिकाणी द्विपार्श्व सममिती. काय म्हटले, बायलॅटरल म्हणजे द्विपार्श्व सममिती. इन दिस टाइप ऑफ बॉडी देअर इज ओनली वन सच इमॅजिनरी ऍक्सिस ऑफ द बॉडी थ्रू विच वी कॅन गेट 2 इक्वल हॉल्स. आता बायलॅटरल सिमेट्री कशाला म्हणायचं, तर या प्रकारच्या शरीरामध्ये एकच त्या ठिकाणी अक्ष असतो की फक्त त्याच अक्षातून काल्पनिक छेद जर घेतला तर त्या प्राण्याच्या शरीराचे 2 समान भाग जे आहेत तर ते 2 समान भाग त्या ठिकाणी होऊ शकतात. आता उदाहरणार्थ याची अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येईल. इन्सेक्ट आहे, फॉर एक्झाम्पल इन्सेक्ट्स. अनेक प्रकारचे असणारे जे काही कीटक जे आहेत तर ते कीटक. त्याच्यानंतर फ्रॉग, बेडूक जो आहे तर तो बेडूक. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की पक्षी. पक्ष्याच्या शरीरामध्ये एक असा त्या ठिकाणी आपण अक्ष काढू शकतो की त्याच अक्षातून फक्त त्या पक्ष्याच्या शरीराचे 2 समान भाग जे आहेत तर ते समान भाग त्या ठिकाणी शकतो. आणि सर्वात महत्वाचं ह्युमन, मानव. आपल्या सुद्धा असणारं जे काही शरीर जे आहे तर त्या शरीरामध्ये मागाशी दाखवल्याप्रमाणे बरोबर उभा अक्ष घेतला तरच त्या ठिकाणी काय होते, शरीराचे 2 भाग. आडवा घेतला तर 2 भाग आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकत नाही. आणि म्हणून बायलॅटरल सिमेट्री म्हणजे काय म्हटले की या प्रकारच्या शरीराचा एकच त्या ठिकाणी अक्ष असा असतो की फक्त त्याच अक्षातून काल्पनिक छेद जर घेतला तर शरीराचे 2 समान भाग त्या ठिकाणी होऊ शकतात. उदाहरणार्थ कीटक असेल, बेडूक असेल, पक्षी असेल किंवा मानव प्राणी यांच्या शरीरामधून काय होता नसते, फक्त आपल्याला बायलॅटरल सिमेट्रीचाच त्या ठिकाणी अक्ष मिळू शकतो. आता याची असणारी जी काही उदाहरणं जी आहेत तर ती उदाहरणं पान नंबर 65 वर त्या ठिकाणी आहे. उदाहरणार्थ आपण पहिलं पाहिलं तर की स्पंज मध्ये त्या ठिकाणी असिमेट्रिकल बॉडी त्या ठिकाणी दाखवलेली आकृतीमध्ये. त्याच्यानंतर असताना जे काही स्टारफिश जे आहे तर त्या स्टारफिशची आकृती त्या ठिकाणी दाखवलेली बघा की सर्वसाधारणपणे स्टारफिश जे आहे तर त्या स्टारफिश मध्ये रेडियल सिमेट्री आपल्याला आढळण्यात आली. त्याच्यानंतर पान नंबर 65 वर एक बकरीचं चित्र दाखवलेलं आहे. त्या बकरीच्या शरीराचं आपल्याला 2 भागामध्ये विभाजन जे आहे तर ते बायलॅटरल सिमेट्री जे आहे तर ती बायलॅटरल सिमेट्री त्या ठिकाणी आकृतीमध्ये त्या ठिकाणी दाखवलेली आहे. ती तुम्ही त्या ठिकाणी पहा. बॉडी सिमेट्री जे आहे तर त्या बॉडी सिमेट्रीचे 3 प्रकार आपण पाहिले, असिमेट्रिकल बॉडी, रेडियल सिमेट्री आणि बायलॅटरल सिमेट्री. त्याच्यानंतरचा पुढचा आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे क्रायटेरिया फॉर द न्यू सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. त्याच्यामध्ये ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन आपण पाहिलं. दुसरा त्या ठिकाणी बॉडी सिमेट्री त्या ठिकाणी पाहिलं. आणि तिसरा आपल्याला पाहायचं आहे
जर्म लेयर्स. आता हे जे काही जर्म लेयर्स जे आहेत तर ते जर्म लेयर्स आपल्याला डिप्लोब्लास्टिक अँड ट्रिप्लोब्लास्टिक काय म्हटलेले, डिप्लोब्लास्टिक अँड ट्रिप्लोब्लास्टिक. आता अर्थ नीट लक्षात येतात. डिप्लो म्हणजे 2 आणि ट्रिप्लो म्हणजे 3 येते. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला ते जर्म लेअर जे आहे ज्याला आपण त्या ठिकाणी जनन स्तर जे आहे तर ते जनन स्तर म्हणतात. आता ते जनन स्तर कसे असतील तर त्या ठिकाणी डिप्लोब्लास्टिक म्हणजे त्या ठिकाणी द्विस्तरीय, या पुढे आपल्याला दिलेले ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे 3 स्तरीय त्या ठिकाणी असू शकतात. क्लासिफिकेशनचे काय पाहतो आपण, क्रायटेरिया त्या ठिकाणी पाहतो. इन केस ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स or multicellular animals, germs layers are formed during the initial period of their embryonic development, and from those germ cell layers only different tissue are formed in the body. काय सांगितलेले, या ठिकाणी असणारे जे काही मल्टीसेल्युलर ॲनिमल म्हणजे त्या ठिकाणी असणारे जे काही बहुपेशी असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांच्या बाबत त्यांची असणारे जे काही एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट जे आहे म्हणजे भ्रूण अवस्थेमध्ये, गर्भावस्थेमध्ये, भ्रूण अवस्थेतील वाढीचा असणारा जो काही सुरुवातीचा असणारा जो काही काळ जो आहे तर त्या काळामध्ये पेशीचं असणारं जे काही आपल्याला काय सांगितलंय, पेशीचा असणारा जे काही आद्यस्तर जो आहे तर तो आद्यस्तर तयार होतात आणि त्या आद्यस्तरापासून त्या प्राण्याच्या शरीराच्या विविध अशा प्रकारचे असणारे जे काही टिश्यू ऊती जे आहे तर त्या ऊती त्या ठिकाणी तयार होतात. इन केस ऑफ सम ॲनिमल्स ओनली 2 जर्म्स लेयर्स दॅट इज एंडोडर्म अँड एक्टोडर्म आर फॉर्म. की काही प्राणी जे आहेत तर त्या काही प्राण्यांच्या शरीरामध्ये फक्त 2च स्तर त्या ठिकाणी आढळण्यात आले असतात. पहिलं आपल्याला सांगितलेलं आहे एंडोडर्म, एंडोडर्म, आणि दुसरं आपल्याला सांगितलंय एक्टोडर्म. आता या ठिकाणी अर्थ नीट लक्षात ठेवायचे. एंडो, एंडो म्हणजे बही, बाहेरच, बरोबर. आणि एक्टो, एक्टो म्हणजे आतला, अंत त्याला त्या ठिकाणी म्हटलेले येते. काय सांगितलेले की काही प्राणी जे आहेत तर त्या काही प्राण्यांमध्ये फक्त 2च आद्यस्तर, त्याच्यामधला एक त्या ठिकाणी एंडोडर्म असतो, बाहेरचा असतो, दुसरा त्या ठिकाणी एक्टोडर्म. अशा प्रकारचे 2 स्तर जे आहेत तर ते 2 स्तर त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. फॉर एक्झाम्पल आल निडारियन्स, त्याची उदाहरणं जे आहेत तर ती उदाहरणं आपल्याला सांगितली. काय सांगितली, आल निडारियन्स. शीचा उच्चार कसा करतोय मी, सायलेंट. काय म्हटलेले, निडारियन्स, सर्व निडारियन्स किंवा त्यालाच आपण निडारियन्सला काय म्हणतो, सिलेंटरेटा गटामधले असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांमध्ये आपल्याला काय सांगितलेली की इन मोस्ट ऑफ द ऑल रिमेनिंग ॲनिमल्स 3 जर्म्स लेयर्स आर फॉर्म. तर बहुतेक असणारे जे काही प्राणी जे आहेत हे निडारियन जर आपण जर सोडले तर बहुतेक असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांमध्ये 3 आद्यस्तर जे आहेत तर ते 3 आद्यस्तर त्या ठिकाणी आढळतात. आता हे 2 आद्यस्तर आपण पाहिले. तिसरा जो आहे तर तो तिसरा त्याच्यामध्ये मेसोडर्म. कोणता आहे, मेसोडर्म. अशा प्रकारची एंडोडर्म, एक्टोडर्म आणि मेसोडर्म म्हणजे अशा प्रकारचे 3 स्तर जे आहेत तर ते 3 स्तर त्या ठिकाणी तयार होतात. आता एंडो म्हणजे बाहेरचा, एक्टो म्हणजे आतला आणि मेसो, मेसो म्हणजे दोघांच्या मधला, म्हणून याला या ठिकाणी आपण काय म्हणू, मध्यस्तर जे आहे तर ते मध्यस्तर आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. आता सर्वसाधारणपणे आकृतीवरून आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल. पाहता या ठिकाणी आपल्याला डिप्लोप्लास्टिक अँड ट्रिप्लोप्लास्टिक असणारे जे काही द्विस्तर आणि त्रिस्तर त्या ठिकाणी दाखवतात. उदाहरणार्थ 3 स्तर आपण पाहिले. एंडो, एंडो म्हणजे बाहेर, एक्टो म्हणजे आतला आणि मेसो म्हणजे मध्यस्तर. त्या ठिकाणी डेड लेअर दाखवलेलं आहे, मृत स्तर त्या ठिकाणी दाखवले. तर सर्वसाधारणपणे बाहेरचा जो आहे तर त्याला म्हटलं आपण एक्टो, बरोबर.
त्याच्यानंतरचा असणार जो काही एंडो म्हणजेच काय म्हटलंय तर त्या ठिकाणी अंत्य अशा प्रकारचं असतं. आणि मेसो म्हणजे या ठिकाणी आपण बरोबर काय दाखवलेलं आहे, मधला अशा प्रकारचा असणारा जो काही स्तर जो आहे तर तो स्तर त्या ठिकाणी आपण दाखवलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी अंत्यजर स्तर, बहिर्जन्य स्तर, मध्यस्तर किंवा मृत स्तर जे आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी डिप्लोप्लास्टिक आणि ट्रिप्लोप्लास्टिक मध्ये आपण त्या ठिकाणी दाखवू शकतो. येतंय पहा, एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.